नक्की आवाज येतोय ना? चला विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही पाहिलं असेल थंबनेल मध्ये भागाकार. भागाकार म्हणजे काय? आज आपण एवढंच बघणार आहे. आज आपल्याला गणित सोडवायचे नाहीत. भागाकार ही संकल्पना काय आहे? भागाकार नेमका काय भानगड आहे? ही संकल्पना आपण आज क्लिअर तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे की भागाकार काय चीज आहे, भागाकार ही काय भानगड आहे, हेच आज आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला सुरू करूया, लवकर सुरू करूया. भागाकार. एखादी संकल्पना जर आपण प्रॉपरली समजून घेतली, तर त्याच्यामधले बारकावे आपल्या लक्षात येतात आणि भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या छोट्या छोट्या चुका होत नाहीत, पुन्हा पुन्हा रिपीट होत नाहीत. त्याच्यासाठी फळ्यावर ह्या ज्या भागाकारामधल्या ह्या ज्या 4-5 संकल्पना आहेत, ह्या संकल्पना अगोदर समजून घ्या. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर भागाकार करणं अवघड नाही. तो आपल्याला सर्वात प्रथम समजून घेणं आवश्यक आहे. करणं कोणी करू शकतं, पण आपल्याला तो कळाला पाहिजे नेमकं काय आपण करतोय तर काय करतोय. आपण भागाकार करतोय म्हणजे नेमकं आपण काय करतोय हे स्पष्ट असलं पाहिजे, हे क्लिअर असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि कोणताही उदाहरण किंवा कोणतीही गणितातली क्रिया ही आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये तिचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यासाठी तर आपल्याला शिकायचंय ना. आपण शिकतो कशासाठी? शिकणं याच्यासाठीच आहे की आपल्याला रोजच्या जीवनामध्ये त्याचा वापर करता येणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला शिकायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांना भागाकार कागदावर येतो, गुणाकार कागदावर येतो, परंतु प्रत्यक्षात काही जर करायचं असेल तर मात्र भागाकार जमत नाही. ते प्रत्यक्षात कृती करता येत नाही. गणितात जमतं परंतु प्रत्यक्षात येत नाही. आपल्याला कोणतंही उदाहरण, कोणतीही क्रिया आपल्या जीवनात प्रत्यक्ष करता आली पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे, तरच त्या कृतीला महत्त्व ठरतं. त्याच्यासाठी हेच त्याचं बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या पहिल्या भागामध्ये, गणिताच्या पहिल्या भागामध्ये आपण भागाकार हा भाग शिकलेला असाल, पण मी पुन्हा एकदा त्याच्यावर मला चर्चा करावी वाटते की भागाकार म्हणजे काय. भागाकार म्हणजे काय? भागाकार हा शब्दच मुळात दोन शब्दांनी तयार झालेला आहे. भाग. भाग म्हणजे हिंदीमध्ये आपण त्याला म्हणतो भाग म्हणजे पळ. भागणे म्हणजे पळणे हिंदीमध्ये. पण आपल्याला हिंदीकडे जायचं नाही. मराठीतला शब्द आहे भाग म्हणजे तुकडा, पार्ट. भाग म्हणजे पार्ट. भागणे याचाच अर्थ त्याचे तुकडे करणे, त्याचे भाग करणे, त्याचे पार्ट करणे, म्हणजेच भागाकार करणे. हा माझ्याकडे खडू आहे. ह्या खडूचे मला 2 पार्ट करायचेत. मग मी हा खडू असा मोडला आणि याचे 2 भाग केले. हा एक भाग. मी प्रत्यक्षात इथं भागाकारच केलाय. काय, कोणती क्रिया केली? भागाकार केली. हा खडूचे मी 2 भाग केले. आता हे 2 तुकडे आहेत माझ्याकडे. हे खडू आहेत माझ्याकडे, 2 खडू आहेत.
हे 2 खडू मला 2 मुलांना द्यायचे आहेत. म्हणजे याचं मला काय करायचंय? द्यायचेत म्हणजे याचंच करायचंय मला वाटप. वाटप. डिस्ट्रीब्यूट वाटप करणे. पण कसं वाटप करणे? समान वाटप करणे. समान वाटायचेत मला. आणि समान वाटप करणे म्हणजेच भागाकार करणे, डिव्हिजन. एखाद्या वस्तूचं, एखाद्या संख्येचं समान हा शब्द ध्यानात ठेवा. समान वाटप करणे म्हणजेच गणिताच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात भागाकार करणे. आणि समान वाटप केल्याच्या नंतर जे उत्तर आपल्याला येईल ते उत्तर असतं क्वोशंट. ह्या संकल्पना समजून घ्या. क्वोशंटच्या अगोदर भागाकार क्लिअर झाला. माझ्या हातामध्ये 10 गोट्या आहेत. त्या 10 गोट्या मला 5 मुलांना समान वाटायच्यात. मग मला भागाकार करावा लागेल. माझ्या हातामध्ये एवढे लाडू आहेत. ते लाडू मला 2 मुलांना समान वाटायचे. तिथं करावं लागेल भागाकार. कशाचीही समान वाटणी करणे म्हणजेच डिव्हिजन. द डिस्ट्रीब्युशन बट इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द थिंग्स or the equal distribution of the numbers, that's called the division. अतिशय सोपा सरळ असा अर्थ आहे. एखाद्या वस्तूचं, एखाद्या संख्येचं, एखाद्या पदार्थाचं समान भागामध्ये वाटप करणे, समान भागामध्ये त्याचे तुकडे करणे, समान भागामध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजेच भागाकार करणे होय. साधा सोपा सरळ अर्थ असा आहे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण रोज भागाकार करत असतो. आपली आई रोज भागाकार करते. बिस्किटचा पुडा आणला. घरी 3 भावंड आहेत. त्या 3 भावंडाला बरोबर ते बिस्किट दिली पाहिजेत. बरोबर आपली आई देते. कुणाला कमी नाही, कुणाला जास्त नाही. म्हणजे आपली आई सुद्धा भागाकार करते. तिला सुद्धा भागाकार येतो. ती बरोबर देते. याला कमी नाही, त्याला जास्तही नाही. म्हणजे आईला सुद्धा भागाकार येतो, बरोबर येतो. म्हणजे आपली आई सुद्धा डिव्हिजन करते. तेच डिव्हिजन आपल्याला कागदावर करायचे संख्येच्या रूपानं. आपल्या आईला संख्या मांडता येत नाही, अशिक्षित असेल तर, अडाणी असेल तर. पण काही मुलं संख्यावर करतात, पण त्यांना प्रत्यक्षात डिस्ट्रीब्यूट वाटप करता येत नाही. का? तर त्यांनी हे समजून घेतलेलं नसतं. म्हणून आपण समजून घ्या. भागाकार म्हणजे एखाद्या पदार्थाचे समान वाटप करणे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द थिंग्स और द इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर्स, दॅट्स कॉल्ड डिव्हिजन. भागाकार करणे. आता भागाकार करायचा कशाचं? वाटप कशाचं करायचं? ज्याचं वाटप करायचं तो असतो डिव्हिडंड. ज्याचं वाटप करायचंय, जे वाटायचंय तो डिव्हिडंड. म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात भाज्य. आता माझ्याकडं समजा ही प्लेट आहे आणि या प्लेटमध्ये 8 लाडू आहेत. 5, 6, 7, 8. या प्लेटमध्ये 8 लाडू आहेत. हे 8 लाडू ए आणि बी या दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचेत. काय डिस्ट्रीब्यूट करायचे? लाडू. म्हणजे लाडू झाले डिव्हिडंड. लाडूचं वाटप करायचंय, लाडू झाले डिव्हिडंड. समजून घ्या. कुणाला वाटप करायचंय? किती मुलांना वाटप करायचंय?
2 मुलांना वाटप करायचंय म्हणून मुलं झाले डिव्हायझर. मुलं झाले डिव्हायझर, भाजक. मुलं डिव्हायझर झाले, लाडू डिव्हिडंट झाले आणि वाटप केल्याच्या नंतर प्रत्येक मुलाला किती लाडू येतील ते जे उत्तर मिळेल ते आहे क्वशंट. क्वशंट त्याला म्हणतात क्वशंट. वाटप केल्याच्या नंतर एला किती लाडू मिळणार आणि बीला किती लाडू मिळणार, एला कमी मिळणार आणि बीला जास्त मिळणार, असं जर असेल तर ते गणित चुकलं. जेवढे एला तेवढेच बीला मिळाले पाहिजेत. दोघांचं उत्तर हे समान असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. ते जे सेम उत्तर असेल, दोघांचं उत्तर एकच असेल, ते उत्तर म्हणजे क्वशंट. त्यालाच म्हणतात भागाकाराचं उत्तर आणि त्यालाच म्हणतात सोप्या भाषेत भागाकार. म्हणजेच एला किती लाडू मिळाले, 4 मिळाले. बीला किती लाडू मिळाले तर 4च मिळाले. या लाडूचं झालं समान समान वाटप, म्हणजेच झाला भागाकार. मग प्रत्येक वेळी समान वाटप होईल, पण कधी कधी असं होईल काही वस्तू समान वाटप केल्या पण समान वाटप करून काही उरल्या की ज्यांचं वाटप आता करता येणार नाही. जेव्हा समान वाटप करून काही शिल्लक उरतंय त्याला म्हणतात बॅलेन्स, बाकी. ती आहे बाकी. समान वाटप झालं, आता इथं समजा 8 लाडू 9 लाडू आहेत. लाडू 9 आहे, मुलं 2च आहेत, किंवा लाडू 3 आहेत आणि मुलं 2 आहेत. समान समान वाटायचे. एक एक लाडू दिला पण एक लाडू शिल्लक उरला. तो शिल्लक जो लाडू आहे तो आहे बॅलेन्स, त्याला म्हणतात बाकी. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी, ह्या संकल्पना नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर आपल्याला पुढं जायला नक्कीच नक्कीच मदत होईल. हा एक विषय झाला, हे समजलं तुम्हाला. आता पुढे आपण जाऊ की भागाकार. भागाकार जी संख्या आपल्याला समान वाटप करायची आहे ती संख्या असते डिव्हिजन. आता लक्षात घ्या, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की बेरीज, ऍडिशन, वजाबाकी, सबट्रॅक्शन, गुणाकार, मल्टिप्लिकेशन या तीनही क्रियांची सुरुवात ही युनिट कडून करायची असते. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, तीनही क्रियांची सुरुवात ही युनिट कडून करायची असते. फक्त भागाकारच असा एक आहे क्रिया की जिची सुरुवात युनिट कडून होत नाही. का होत नाही त्याचं उत्तर आता आपल्याला इथे मी सांगणार आहे की युनिट कडून का नाही सुरुवात करायची. येस, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला वाटप करायची आहे तेव्हा समजा उदाहरणार्थ माझ्याकडं 42 वस्तू आहेत, 42 बॉल्स किंवा 42 पेन्सिल्स आहेत. आपण पेन्सिल म्हणूया.
42 पेन्सिल्स आहेत आणि या पेन्सिल्स मला वाटायच्यात. तर इथं मला युनिट कडून वाटप करून चालणार नाही. मग का करायचं ना युनिट कडून वाटप? तर लक्षात ठेवा, इथं हा आहे युनिट, हा आहे 10. छोटं कोण आहे, मोठं कोण आहे? छोटं आहे युनिट, मोठा आहे 10. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, कोणतीही संख्येचं वाटप करताना, त्या संख्येचे भाग करताना आधी मोठी संख्या वाटावी लागते. मग मोठा आहे युनिट, म्हणून युनिटचं वाटप अगोदर करावं. म्हणून पहिल्यांदा युनिटला भाग द्यायचा, सुरुवात इकडून करायची आणि युनिट वाटप झाले की मग टेन्स वाटप झाले की मग युनिट वाटायचं. जर इथं 100 असतील तर 100 अगोदर वाटा, नंतर टेन्स वाटा, नंतर युनिट वाटा. तुम्ही अगोदर युनिट वाटसाल, मग टेन्स वाटसाल, मग 100 वाटसाल, तर वाटप नीट होत नाही. म्हणून भागाकारामध्ये, डिव्हिजनमध्ये सुरुवात ही मोठ्या संख्येकडून करावी लागते. मोठी संख्या अगोदर वाटायची, छोटी संख्या नंतर वाटायची, सर्वात छोटी संख्या नंतर वाटायची. याच्यासाठी भागाकाराची सुरुवात ही मोठ्या प्लेस कडून करावी लागते. मोठं प्लेस संख्येने म्हणणार मी, प्लेस. मग मोठं प्लेस कोणतं असतं? इथं आहे मोठं प्लेस 100. 100च्या नंतर आहे 1000. 1000च्या अगोदर आहे 10,000. जशा जशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातील तसं वाटप मोठ्या प्लेस कडूनच करावं लागतं. का करावं लागतं हे समजलं? हे जर समजलं असेल तर वाटप करणं सोपं आहे, ते समजणं गरजेचं आहे. ती कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेची आहे की वाटप का करायचं आणि इकडूनच का करायचं. मोठ्या संख्येचं वाटप का करायचं? तर मोठी अगोदर वाटा, मग 10 वाटा, मग युनिट वाटा. तर अशा पद्धतीनं डिव्हिजनची सुरुवात ही मोठ्या प्लेस कडून का करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरी गोष्ट, सिम्बॉल कसा असतो डिव्हिजनचा? डिव्हिजनचा सिम्बॉल असतो असा असतो. हा झाला डिव्हिजनचा सिम्बॉल. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो, तेव्हा प्रत्यक्ष डिव्हिजनचा सिम्बॉल हा वेगळा असतो. कसा असतो बघा, समजा प्रत्यक्ष करताना मात्र डिव्हिजन ही मांडावी वेगळी लागते. समजा आपल्याकडं 42 आहेत, 42 ला कसं रीडिंग करायचं? याचं रीडिंग कसं करायचं? काय वाटायचंय आपल्याला? तर नक्कीच असेल, मोठं कोण आहे? 42 आहे, 42 आहे. 42 चे बरोबर आपल्याला 2 भागात वाटप करायचं आहे. 42 ला 2 भागात वाटप करायचं. 2 ला 42 भागात नाही वाटप करता येणार, साहजिकच आहे. मोठी संख्या वाटावी लागेल ना. म्हणून 42 डिवाइड बाय 2, 42 2 भागात वाटा. याचं रीडिंग कसं करायचं? 42 डिवाइड बाय 2. 42 चे 2 भाग करा समान. 42 चे समान 2 भाग करा. 45 चे समान 9 भाग करा. 9 भाग करा. याचा अर्थ असा, 45 चे समान 9 भाग. 100 चे the equal 10 parts of the 100 do the equal 10 parts of the 100.
100चे समान 10 भाग करा. मग एका भागात किती येतील? तर जे उत्तर असेल ते असेल समान भाग. 42चे समान 2 भाग करा. मग असं जर असेल, हे झालं याचं वाचन. आणि जेव्हा हे असं असते त्यावेळी आपल्याला ह्या गणिताची भागाकाराची मांडणी ही अशी करावी लागते. एक उभी रेष, खाली याला छोटस असं गोल अर्ध्या गोलासारखा एक भाग ज्याला वाटायचं आहे. डिव्हिडंट. डिव्हिडंट कोण आहे? हा डिव्हिडंट आहे. 42ला वाटायचं आहे, 45ला वाटायचं आहे, 100चे भाग करायचे आहेत, हे वाटायचं आहे एवढ्या भागामध्ये. 45 2 भागात वाटायचे, 42 2 भागात वाटायचे, 45 9 भागात, 100 10 भागात. ज्याचं वाटप करायचंय तो लिहायचा इथं, आणि जितके भाग करायचे तो लिहायचा आहे इथं. हा झाला डिव्हिडंट, हा झाला डिव्हायडर, डिव्हायझर. डिव्हिडंट, डिव्हायझर. 42चे समान 2 भाग करा. 2 भाग करा, 42ला वाटा. ज्याला भाग करायचे तो डिव्हिडंट, जेवढे भाग करायचे तो डिव्हायझर. ही झाली मांडणी. जे उत्तर येईल ते उत्तर इथं वर असेल त्याला म्हणतात क्वोशंट. जर काही वाटून शिल्लक राहिले, समान वाटप झालं तर ठीकच आहे, नाही समान झालं तर जे शिल्लक राहतील तो असतो बॅलेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या जवळपास आज आपण इथं पाहिलेल्या आहेत. उद्या प्रत्यक्ष भागाकार कसा करायचा, प्रत्यक्ष, ते आपण उद्या फळ्यावर बघू. आणि उद्या क्लिअर जे आज आपण तोंडी सांगितलं, डिव्हायझर कशाला म्हणतात, डिव्हिडंट कशाला म्हणतात, क्वोशंट कशाला म्हणतात, डिव्हिजन कशाला म्हणतात, ह्या ज्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या, त्या आज मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. उद्या प्रत्यक्षात सिंगल नंबर पासून आपण सुरुवात करू आणि नंतर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर पर्यंत आपण जाऊ आणि एका नंबरने कसं डिव्हिजन करायचं ते आपण बघू. तर आजच्या सत्रामध्ये इथंच थांबूया. भेटू उद्या संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता. प्रत्यक्ष उद्या आपण भागाकार कसा करायचा ते आपण उद्याच्या सत्रात बघणार आहोत. 1 अंकी संख्येला भाग कसा द्यायचा, 2 अंकी संख्येचे भाग कसे पाडायचे, 1 अंकी संख्या आणि 2 अंकी संख्या याचे भाग कसे पाडायचे समान, आणि प्रत्यक्ष कसं गणित करायचं फळ्यावर, वहीवर, ते आपण उद्या बघणार आहोत. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. भेटू उद्या संध्याकाळी बरोबर ठीक 7:30 वाजता. चला, ओके, बाय.